कोल्हापूरची माती माणुसकीसाठी ओळखली जाते, पण आज गारगोटीने दाखवून दिलं की ही माती फक्त माणसांवरच नाही तर मुक्या जीवांवरतीही तितकंच प्रेम करते। गारगोटीमध्ये एका वानराचा विजेचा धक्का लागून दुर्दैवी मृत्यू झाला, पण त्यानंतर जे घडलं ते खरंच मनाला स्पर्शून जाणारं होतं। तो फक्त एक प्राणी होता असं म्हणत दुर्लक्ष न करता गावकऱ्यांनी आणि सरपंचांनी त्याला आपल्या कुटुंबातील सदस्याप्रमाणे निरोप दिला। हिंदू परंपरेनुसार पूजा करण्यात आली, पुष्पहार अर्पण करण्यात आले, गुलाल खोबरं वाहून त्या मुक्या जीवावरती विधिवत अंत्यसंस्कार करण्यात आले। मागील काही दिवसापूर्वी गारगोटी कोल्हापूर रोडला गोजारेच्या दवाखान्याजवळ माकडं खेळत असताना अचानक डांबावर चढलं आणि डांबावर चढल्यावर त्याला शॉक लागून ते खाली कोसळलं असं आमचे ग्रामपंचायतचे कर्मचारी रणजित सोटे यांनी मला फोनवरून सांगितल्यानंतर आम्ही तातडीने तिथे गेलो। पाहिलं तर ते तळमळत होतं आणि त्या दवाखान्यात नेण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा काही उपयोग झाला नाही। पण ह्यापूर्वी आम्ही अशाच प्रकारे माकडाचे जसं मनुष्याचं अंत्यविधी करतोय तशा प्रकारे ह्या माकडासुद्धा अंत्यविधी आम्ही आमचे मित्रपरिवार व ग्रामपंचायतचे सर्व कर्मचारी घेऊन त्यांना करण्यात आले। कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वच अचूक घडामोडींसाठी डिजिटल कोल्हापूरच्या सर्वच प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा।